नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आर्यननेच आता गाडीचे ब्रेक फेल केले. आत्याने सगळं सत्य मात्र आता इकडे आपल्या सत्यादादाला सांगितलंय. होय मित्रांनो, मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलाय. आर्यनचं सगळं सत्य आता सत्याला समजलंय की आर्यनच आता इकडे तात्यांचा मुलगा आहे. होय मित्रांनो, मालिका अशी जबरदस्त वळणावरती जाताना आपल्याला दिसते आहे. तर मंडळी, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग आपल्याला दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण पाहतोय आर्यनला आता खूप राग आलेला असतो, कारण सत्याने चांगली त्याच्यात थोबाडीत मारलेली असते. आता ते म्हणतात, तुला काही लाज वाटली नाही का रे इकडे फिरायला घेऊन यायला? तो डायरेक्ट आता थोबाडीत दिल्यामुळे त्याला इतका राग आलेला असतो ना, तो प्रचंड चिडतो. तो म्हणतो, ए म्हाताऱ्या, तुला काय माहिती रे, माझ्या बापाने आत्तापर्यंत माझ्यावर कधी हात नाही उचलला आणि तू कोणीच थेरड्या माझ्यावर हात उचलणारा? हे सगळं काही असं बोलताना प्रेक्षकांनो त्यांचं जोरदार भांडण चालू असतं. इकडे मात्र आपण पाहतोय मंजू मात्र सगळं बघत असते आणि आर्यन जो आहे तो भयानक चिडलेला असतो. आता ती आत्याबाई जी असते ना, ती म्हणते, आता काय करायचं हो मेजर, तुम्ही थांबा ना, असं काय करताय तुम्ही, असं नका करू. आता ती असं बोलताना मंजू जी आहे प्रेक्षकांनो, मंजू मात्र आता इकडे मध्येच बोलते, आता काय करायचं सत्या आता म्हणतो, वाघमारे काळजी करू नका. सत्या मंजू आता तिकडून निघतात. सत्या म्हणतो, नाचूनबाई अहो काय काळजी करू नका, इथे का थांबलात तुम्ही, काय मजा बघताय, चला गाडीत बसा, माझ्यासोबत घरी जायचं आहे आपल्याला, असं म्हणत आता तो गाडीकडे तिला घेऊन जातो. इकडे मात्र प्रेक्षकांनो आर्यन मात्र त्यांच्या आधीच गाडीच्या जवळ पोचलेला असतो. गाडीचे जे काही ब्रेक असतात ना, ते ब्रेक मात्र आता गाडीच्या खाली जाऊन तो तोडूनच टाकतो त्याचं वायर. इकडे आर्यनने गाडीचे ब्रेक तर फेल केले. आता बघ म्हाताऱ्याचं काय होईल आणि काय नाही. तो त्या आत्याबाईला म्हणतो, आत्याबाई, आता मात्र आत्याबाई वेडी, मेजर माझ्या मेजरला काही झालं तर बघ. तेवढ्यातच आता इकडे सत्या मंजू येतात. त्यांना बघून जो आर्यन आहे ना, तो आता दूर जातो आणि सत्या पटपट म्हणतो, चला नाचूनबाई, काय झालं, चला पटपट. इकडे मात्र आर्यन म्हणतो, नाही, मंजूला आम्ही मागून घेऊन येतो, तुम्ही जा ना काका, आत्याला घेऊन जा, वाटलं तर मंजू मॅडमला ना मी घेऊन येतो. इकडे मात्र आत्याबाईला तुम्ही घेऊन जा, मंजूला मी गाडीवर आणलं होतं ना, मी गाडीवर घेऊन येतो. काका म्हणतात, अजिबात नाही, चल हो बाजूला. आता मात्र चला नाचूनबाई, पटकन गाडीत बसा. आता सत्या तिकडून निघतो आणि इकडे मात्र आर्यन तिकडेच उभा असतो. आर्यन आता डोक्यालाच हात लावतो. त्याच्या डोक्यातच नव्हतं की ज्या गाडीचं ब्रेक फेल आहे त्या गाडीत काकांच्या सोबत आता मंजू जाणारे. होय मित्रांनो, ज्या गाडीचे ब्रेक फेल होते त्यात माझ्या आता मंजिरीला जर काही झालं तर माझं काय होईल, असं आर्यनला वाटतं. तो आता खूप टेन्शनमध्ये आला असतो. इकडे आत्याबाई खूप चिडते त्याच्यावर, माझ्या मेजरला जर काही झालं ना, बघ तुझं काय करते मी, माझ्या मेजरला मी कधीच असं आता इकडं काही होऊ देणार नाही आहे, ते माझे मेजर आहेत, मी त्यांना काहीच होऊ देणार नाही आहे, असं आत्याबाई त्याला भांडत असते. आता मेजर जर माझ्या मेजरला तुझ्यामुळे खर्चटलं तरी ना, तर बघ मी तुझी काय हालत करते. आर्यन आहे तो म्हणतो, हे बघा तुम्ही आता शांत बसा बरं, गपचूप बसा इथे, तुम्ही काय करताय असं, तुम्हाला काय मेजर दुसरा म्हातारा माणूस कोणी भेटला नाही की काय जगामध्ये? म्हातारी माणसं म्हातारडी कुठली, त्यात माझी मंजू आहे, जर माझ्या मंजूला काही झालं तर मात्र काही खरं नाही आहे, असं आता आर्यनला खूप आता मोठा पश्चाताप होत असतो. त्या दोघांचं असं काही भांडण चालतं ना, इकडून मंजू सत्या ते दोघं आता गाडीतून निघालेले असतात. गाडी खूप फास्ट असते आणि इकडे सत्या मंजू आता बोलणं चालू असतं. तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो तर काय, वाघमारे तुम्हाला अजून काय म्हणाला तो माणूस, सांगा बरं मला. आता मात्र तो आर्यन इकडे लगेच ते मंजू म्हणते, काही नाही अरे सत्या, मला असं वाटतंय की हा आर्यनच तो माथे फिरू असू शकतो. अरे जे सगळं त्याने केलं आहे ना, याला कसं माहिती? सत्या म्हणतो, हो ना, मला पण थोडा डाऊट त्याच्यावर येतोच आहे. आणि मित्रांनो धक्कादायक म्हणजे या दोघांचं डिस्कशन चालू असतं आणि सत्याच्या लक्षात येतं की गाडीचे ब्रेक फेल झाले. आता मात्र तो जोरात किंचाळतो, वाघमारे गाडीचे ब्रेक फेल झालेत, आता मात्र गाडी कशी थांबवायची? मंजू जोरात ओरडत असते. गाडीवर तिथे उभं राहून लोकांना सांगत असते, बाजूला वा बाजूला वा. आणि इकडे मात्र सत्या मंजू आता चक्क चालत्या गाडीतून उडी मारतात. ती गाडी तिकडेच बंद पडते. मंजू म्हणते, सत्या बरं झालं आपण दोघं वाचलो, आता तर मात्र वाघमारे तुम्हाला काही झालं का बघू द्या. सत्या आता गाडीखाली जाऊन बघतो तर गाडीचे ब्रेकचे मात्र इकडे वायरिंग कोणीतरी कापलेली असते.
ते बघून आता सत्या म्हणतो हे कोणी केलं असेल, कुणाचं कारस्थान असेल. हे तर आता लगेच मंजू म्हणते नक्की 100% हे आर्यनचंच कारस्थान आहे. आपल्याला काही करून घरी जायचं आहे. सध्या आता ब्रेक नीट करून गाडी नीट करून आपण घरी जायला पाहिजे. इकडे आत्याबाई घरी येते. आर्यन पण आलेला असतो. आर्यन म्हणतो की आता काय करायचं, काय करू मी. आर्यनला जाम टेन्शन आलेलं असतं. त्याच्यात आत्याबाईला वेगळंच टेन्शन, माझ्या मेजरला काही झालं तर बघ. आता तो म्हणतो माझ्या बापाने आत्तापर्यंत माझ्यावर कधी हात उचलला नाही, पण या म्हाताऱ्याने उचलला ना, याचा तर जीव घेतल्याशिवाय मी सोडणार नाही आहे. इकडे आत्याबाई आणि इकडे त्या आर्यनचं असं काही भांडण चालू होतं ना, आत्याबाईचं तो तोंडच दाबतो आणि ओरडू नको. आता आत्याबाई मोठ्या मोठ्याने रडते. सत्या मंजूची गाडी येते. प्रेक्षकांनो, सत्या खूप जोरात तिकडे हॉर्न वाजवत असतो. आर्यन आता पाहायला येतो नेमकं कोण आले. खिडकीतून बघतो तर काय, गॅलरीतून म्हणतो अरे बापरे, हे याच गाडीतून कसे काय घरी आले. त्याला खूपच नवल वाटतं. तर मित्रांनो, सत्या आणि मंजूचा जीव तर वाचलाय, परंतु आता आर्यन तात्यासाहेबांचा मुलगा आहे हे सत्य मात्र सत्याच्या समोर येताना आपल्याला उद्याच्या भागातच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, इकडे आत्याबाई स्वतः आर्यनचं सत्य सत्याला सांगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या भागात. उद्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.